सरोज आणि अनिशचं अजिबात पटत नाही, मग आपण नसताना सरोज अनिशशी वेगळं वागत असेल तर? सँडविच देऊ? नकोय मला. का? न खाताच क्लासला जायचंय? ते तुला काय करायचंय? माझं मी बघेन. थँक गॉड. अगं मला डाऊट आला होता की अनिशच्या हाती हे माझं खरं पिस्तूल लागलं की काय. तुझा जीव धोक्यात आहे. दारं खिडक्या नीट लाव. अगं सरोज, मी तिला बदल ना, ती चांगली नाहीये. फक्त अनिशचा मोबाईलच नाही, अनिशही माझ्या ताब्यात आहे. अनिश हवा असेल तर मला 5 लाख रुपये हवे. चिंटूला समोर पाहून गोंधळकर काकूंचाच काय, आमचाही जीव भांड्यात पडला. चिंटू हरवला नव्हता, किडनॅपही झाला नव्हता, तर तो त्याच्याच घरात होता. पण असं सुखद योगायोग फार क्वचित घडतो. आपला मुलगा जर दुःखात असेल, त्रासात असेल किंवा बेपत्ता झाला असेल तर त्यांच्यासाठी पालकांचा जीव तिळतिळ तुटतोच. माझ्या करिअरमध्ये मी अशा अनेक केसेस पाहिल्या ज्यांचा मुलगा किंवा मुलगी किडनॅप झाली असेल. अशा पालकांची अवस्था खरंच खूप दयनीय असते. प्रदीप, प्रदीप, अरे सरोज कॉलच नाही करत आहे. आपण करूया का तिला कॉल? बघ त्याला काय काही उपयोग होणार नाहीये. ती तिला हवं तेव्हाच फोन करेल. मला तर काही सुचत नाहीये. अनिशचा केविल म्हणा चेहरा डोळ्यासमोर येतोय सारखा. बघितलं ना तिने कसं बांधून ठेवलं होतं त्याला. अरे ती वेड्यासारखं वागतेय. तिने काही केलं तर अनिशला. शालाका तू तू शांत हो भगवान, शांत हो. ते बघ उगाच नको त्या शंका मनात आणू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि मलाही त्रास देऊ नकोस. अगं तू तुझ्या मनातलं व्यक्त तरी करू शकतेस, पण मला सगळ्याच बाजूने विचार करायचा आहे. माझ्या मनाची काय घालमेल होत असेल विचार कर की जा. तिचा फोन घे. हा सरोज, बोल. तुम्हाला अनिशला बघायचं होतं ना? तुमचा मुलगा किती मजेत आहे त्याच्याच तोंडून आहे. सर, तुमच्या मोबाईलवर क्लिप सेंड केली. आई, बाबा, सर्व सांगते ते ऐका. तिला पैसे द्या, नाही तर ती मला मारून टाकेल. आई, मला खूप भीती वाटते सरोजची. मला घरी यायचंय. प्लीज लवकर काहीतरी करा. मला घरी यायचंय. हो रे बाळा, रडू नको. तुला काही होणार नाही. आम्ही तुला लवकर सोडवून आणू. सरोज, अगं सरोज, तुझे हात जोडते, पाया पडते तुझ्या. माझ्या अनिशला काही करू नकोस ग. अगं सोड ग त्याला. तुला पैसे द्यायचं कबूल केलंय ना आम्ही. मग त्याला का छळतेस तू अशी? तो पळून गेला तर पैसे द्याल मला? लवकरात लवकर पैसे तयार ठेवा. उद्या सांगते कुठे द्यायचे. सरोज, शालाका, आपण पोलिसांकडे जाऊ शकत नसलो ना तरी आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावीच लागेल. या सरोजची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीये. कोणाची मदत घेणार आपण? कोण मदत करणार आहे? नाही,
आपण कोणाला सांगायचं नाहीये काही. तिने पैसे मागितलेत ना, तिला पैसे द्यायचे आणि अनिशला घेऊन यायचे बस. याच्या पलीकडे आपण काही करणार नाही आहोत. आणखी काहीतरी करावंच लागेल शलाका. एक व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करेल. ती विचित्र दिसते. वागत पण अशीच असेल ना? हो, म्हणजे आम्ही समोर असलो की सरळ वागायची, पण आम्ही कामावर गेलो की विक्षिप्तपणे वागायची. अनिशला खूप त्रास द्यायची. अनिशचं आणि तिचं अजिबात पटत नव्हतं, म्हणून आम्ही कामवाली बदलायचं ठरवलं होतं. त्याचाच सूड म्हणून तिने अनिशला किडनॅप केलं. ही बाई क्रिमिनल माइंडची दिसते, पण मला प्रश्न वेगळाच पडला. म्हणजे साधं घरकाम करणाऱ्या बाईने इतका भयानक प्लॅन केला कसं? चेहऱ्यावरूनच डॅम्बिस बाई दिसली. अहो, नुसतं प्लॅन केला नाही, तो अंमलात आणला तिने. तिने तुम्हाला 2 व्हिडिओज पाठवलेत ना? हो. मला पाठव. ती अनिशचा फोन वापरूनच ब्लॅकमेल करते. एक काम कर, त्याचं कॉल रजिस्टर चेक कर. त्याचं लोकेशन ट्रेस करता येते का बघ. ओके, मला जरा अनिशचा नंबर देता? 9869 380569 6? 9. ओके, थँक्यू. आई, बाबा, सर्व सांगते ते ऐका. तिला पैसे द्या, नाही तर ती मला मारून टाकेल. मला खूप भीती वाटते सरोजची. मला एक कळत नाही, या सरोजकडे पिस्तूल आलं कुठून? ऍक्च्युली ते पिस्तूल माझंच आहे. तुमचं? हो. पण मग ते सरोजच्या हाती कसं लागलं? तुम्ही पिस्तूल घरात कुठे ठेवता? आणि मुळात पिस्तूल बाळगण्याची गरज आहे का तुम्हाला? हो, गरज होती म्हणूनच ते घेतलं होतं. पण मी ते लॉकरमध्ये ठेवायचो, सेफ. पण ते सरोजच्या हाती कसं काय लागलं मला माहिती नाही. मॅडम, मी पैसे द्यायला तयार आहे, फक्त माझा मुलगा मला सुखरूप परत यायला हवा. येईल, नक्की परत येईल. आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करू. आता एक काम कर, बँकेतून कॅश काढा आणि सरळ घरी जा. मी सांगेपर्यंत पुढची मूव्ह करू नका. थोड्या वेळाने आम्ही घरी येतो. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही मला मदत करायला तयार झालात त्याबद्दल. मॅडम, एका बापाचं मन तुम्ही समजू शकता. त्याची आई तर फार कोलमडून गेली आहे. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. सांभाळा आता. देवा, देवा, माझ्या अनिशला त्या बयेपासून वाचव. माझा अनिश सुखरूप घरी येऊ दे देवा.
हॅलो. सर आले का बँकेतून पैसे घेऊन? गेलाय तो बँकेत, अजून आला नाही. अनिश कसा आहे ग माझा? काही खाल्लं की नाही त्याने? बिचारा माझा लेक. नको ग वागूस त्याच्याबरोबर असं. रोज हे खाणार नाही ते खाणार नाही म्हणून मुजोरी करायचा ना अनिश. माझ्या ताब्यात बघा कसा सरळ झाला. क्लिप पाठवली ती बघा. पटापट खा. आवडला ना पिझ्झा? खा. पाहिलत का तुमच्या मुलाला? ह्याच्यासाठी मला कामावरून काढून टाकणार होतात ना? अगं एवढ्याशा गोष्टीचं केवढं केलंस तू? अगं मोकळेपणाने बोलून प्रश्न सोडवला असताना आपण का असा राग काढलास तू? तुला नाही काढणार मी कामावर. हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देते मी. तुझा पगार पण वाढवू आम्ही. पण माझ्या अनिशला काही करू नकोस ग. आता त्याचा काही उपयोग नाहीये. मला तुमच्याकडे काम करायचंच नाही. 5 लाख रुपये घेईन आणि आरामात जगेन मी माझं आयुष्य. आणि हो, सरांना सांगा पोलिसांना कळवलं किंवा कुठली चालबाजी केली तर अनिश संपला. सरोज खरंच कोणाला काही सांगणार नाही आम्ही. पण माझ्या अनिशला काही करू नकोस. सरोजकडे अनिशच्या वडिलांचं पिस्तूल. सरोजचं गाव दहिवली. आधार कार्ड किंवा रेशन कार्ड. हा सेठ, आम्ही आता प्रदीपकडे जायला निघतोय. हा मी ते नंतर कळवते तुला. ओके मॅडम, या दोघांचे फोटो मी राकेश, समीर आणि महेशला पाठवले. ते प्रदीपच्या घराच्या आसपास चौकशी करतायत या दोघांची. ठीक आहे, मग आपण निघूया. हो चल. अस्मिता, अगं माझा काकू, आम्ही जरा घाईत आहोत. नाही मी तुमचं जास्त वेळ घेणार नाहीये. माझं असं काम होतं. काकू, ऐका ना, तो मुलगा आहे ना, तो किडनॅप झालाय आणि ना आम्ही त्याला शोधायला जातो. आम्ही खूप घाईत होतो. आपण काय बाई, या मुलाला या बाईनी पळवलंय? तुम्ही ओळखता का या बाईला? छे ग, मी कशाला ओळखेल अशा बाईला? पण कोण आहे ही बाई? मुलाच्या घरी कामाला होती. अंबाली बाई? हो. मग मी निघते. अहो काकू, काय झालं? अगं आता तूच म्हणालीस ना की त्या मुलाला त्याच्या कामवाल्या बाईंनी पळवलं म्हणून. मग माझा चिंटू आता आमच्या कामवाल्या बाई बरोबर एकटा आहे. मी निघते. मी नंतर परत येईन. एक मिनिट काकू. अहो, त्या बाईने त्या मुलाला पळवलं याचा अर्थ सगळ्याच कामवाल्या अशा असतील असं नाही. तिच्यामुळे तुम्ही इतकी वर्ष तुमच्याकडे काम करत असणाऱ्या बाईवर, त्या विश्वासू बाईवर संशय घेता. ती बिचारी किती चांगली आहे. चिंटूला प्रेमाने सांभाळते. वेळ प्रसंगी घर सोडून जाताना तिच्यावर. अगं हो, पण काकू, अहो हजारात एखादी बाई अशी सरोज सारखी असते. पण बाकीच्या बायका प्रामाणिक असतात. त्या एकीमुळे इतर बायकांना वाईट ठरवणं, त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. नाहीतर काय, उगाच सगळ्यांना बदनाम करून कसं चालेल? एक कामवाली चुकली म्हणून सगळ्यांवर आरोप करून कसं चालेल? आणि खरं तर या कामवाल्या मावश्या आहेत म्हणून तर आपली घरं सुरळीत चालतात. नोकरी करणाऱ्या बायका बिनधास्तपणे आपलं घर यांच्यावर सोपवून जातात म्हणून तर घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलतात.
आणि काकू, जसा आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो तशीच त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. सॉरी, चुकलं माझं. परत मी असा विचार नाही करणार. सॉरी. प्रदीप, अरे केवढा उशीर लागला तुला. सरोजने 2 वेळा फोन केला होता. अगं, बँकेत वेळ लागू शकतो ना. अरे एवढा वेळ कसा लागे? तू 3 तासानंतर येतोय. सरोजने मला परत फोन करून धमकावलं. प्रदीप, अरे आपल्या अनिशची स्थिती खूप केविलवाणी झाली आहे रे. आपण तिला लवकरात लवकर पैसे देऊन त्याला सोडवून आणू. हो शालाका. अगं हे बघ, मी पैसे पण आणलेले आणि त्यासाठीच माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत ना. सगळे प्रयत्न म्हणजे? आणखी कसले प्रयत्न करतोयस तू? प्रदीप, खरं सांग, तू पोलिसांकडे गेला नव्हतास ना? अगं नाही शालाका, मी पोलिसांकडे गेलो नव्हतो. मग कुठे गेला होतास? मी दार उघडतो. या ना, या. प्रदीप, अनिशचं मोबाईल लोकेशन आम्ही ट्रेस करतो. तो कुठल्या भागात आहे ते लवकरच कळेल आपल्याला. पैसे कुठे द्यायचे हे सांगण्यासाठी सरोजचा काही फोन आला? नाही असं. गुड. तिचा जर फोन आला तर तिला जरा बोलण्यात गुंतवून ठेवा. थोडा वेळ काढा, म्हणजे सीडला लोकेशन ट्रेस करतात. 1 मिनिट. काय चाललंय? हे फोन ट्रेस कर काय म्हणतेत? प्रदीप, कोण आहेत हे? शालाका, या अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर, आणि हे त्यांचे सहकारी. खाजगी गुप्ते? तुम्हाला कोणी सांगितलं या प्रकरणात पडायला? हे बघा, तिने आमच्याकडे 5 लाख मागितलेत. आम्ही ते तिला देणार आणि आमच्या अनिशला सोडवून आणणार. प्रदीप, तू यांना बोलवलंस ना? हो. अरे पण का? म्हणजे तुझा वेळ बँकेत गर्दी होती म्हणून नाही गेला? तू माझ्याशी काही न बोलता, काही डिस्कस न करताय यांना भेटायला गेला होतास? प्रदीप, अरे स्वतःच्या मुलासाठी पैसे खर्च करायला एवढा त्रास होतो तुला तर मला सांग, मी माझे दागिने विकते. अगं जरा विचार करून बोल. मी हे सगळं पैसे वाचवण्यासाठी नाही केलं, अनिशच्या सेफ्टीसाठी केलंय मी हे. अरे पण त्या सरोजने धमकावलंय. कोणाला सांगितलं तर अनिशला संपेल म्हणून, आणि तू म्हणतो अनिशच्या सेफ्टीसाठी यांना कळवलं. जर कोणाला सांगितलं नाहीतर काही खेळी खेळली ना तर अनिश संपला. हे बघा, मी तुमची मनस्थिती समजू शकते. तुम्ही प्लीज भांडू नका. पैसे देऊन आणि सुखरूप घरी यावा यासाठीच आम्ही हे सगळं करतो. कसं आहे, काही काही किडनॅपर्स खूप विकृत असतात. बऱ्याचदा किडनॅप केलेल्या व्यक्तीला ते ठेवून घेतात पैसे देऊन सुद्धा. म्हणजे अनिशच्या बाबतीत असं काही घडेल असं नाहीये, पण तरी आम्ही तसं होऊ नये म्हणून इथे आलो. अहो पण तुम्ही तपास करताय, हे सरोजला कळलं तर? शालाकाताई, तिला कळणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. हो, आणि अनिशच्या जीवाची काळजी जेवढी तुम्हाला आहे तेवढी आम्हाला सुद्धा आहे. आणि आता तुम्ही आमच्याकडे मदत मागितली, मग आमची तेवढीच जबाबदारी आहे ना. आणि मुळात आम्ही कुठलीही केस किंवा हा व्यवसाय फक्त पैसे कमवण्यासाठी नाही करत. आता अनिश घरी परत येणं जास्त महत्वाचं. ती अनिशची आत्ता आलेली क्लिप प्लीज मला पाठवा.
पण तुमच्या लॉकर मधलं पिस्तूल सरोजला कसं मिळालं? तुमच्याकडे पिस्तूल आहे हे तिला माहिती होतं का? नाही, माझ्याकडे पिस्तूल आहे हे फक्त शलाकाला माहिती होतं, कारण मी कधी कोणासमोर ते बाहेर काढलंच नव्हतं. हा, पण सरोज आणि अनिशचं शेवटचं भांडण झालं तेव्हा अरे प्रदीप, अनिशने ते वरुणचं खोटं पिस्तूल आणलं होतं. अनिशने ते वरुणचं खोटं पिस्तूल आणलं होतं फक्त गंमत म्हणून सरोजला घाबरवायला. त्याबद्दल त्याने तिला सॉरी पण म्हटलं, पण माहिती नाही सरोजचं डोकंच फिरलं त्या दिवशी. हे घे पाणी पी. ए अगं, ए सॉरी ना ग, सॉरी अगं. तुम्ही नको. गंमत केली ते एवढी का चिडतेस? तेव्हा अनिशची खरं म्हणजे काही चूक नव्हती, पण सरोजच्या समाधानासाठी मी त्याला म्हटलं की मला ते पिस्तूल दाखव. पण मला शंका आली म्हणून मी माझ्या लॉकरमध्ये जाऊन चेक केलं तर माझं पिस्तूल लॉकरमध्ये सेफ होतं. तुम्ही आम्हाला ती रूम दाखवता? हो हो, या इकडे. हे बघा, या लॉकरमध्ये होतं पिस्तूल. त्याची किल्ली कुठे? ती बेड खाली होती. मला सांगा, जेव्हा तुम्ही हा ड्रॉवर उघडलात तेव्हा अनिश कुठे होता? अनिश बाहेरच होता. तो त्याच्या मित्राचं ते खोटं पिस्तूल शोधत होता. ते त्याला मिळालंही. मग मी त्याला म्हटलं की अरे, तुला हे असे खेळ खेळायचे असतील तर ते माझ्याशी खेळ, तिच्याशी नको. हो, पण सरोज रागवल्यामुळे अनिशला खूप वाईट वाटलं होतं आणि त्याने ठरवलं होतं की तो असा खेळ खेळणारच नाही. आमच्या शेजारी ना चिंटू राहतो, तो पण असाच आहे. समंजस मुलांना त्याची चूक लगेच कळते. पण अस्मिता मॅडम, माझ्याकडे पिस्तूल आहे हे अनिशला मात्र माहित नव्हतं. आणि सरोज, तिचं काय? तुम्ही पिस्तूल चेक करायला आला तेव्हा ती कुठे होती? आधी सरोज बाहेरच होती. मग मी पटकन आत आलो. मी लॉकर उघडून गन चेक केली. गन आपल्या जागेवरच होती. मग माझ्यात आणि शलाकामध्ये थोडंसं बोलणं झालं. तेवढ्यात मला अनिशची हाक ऐकू आली. मग मी पटकन गन लॉकरमध्ये टाकली आणि कपाट बंद केलं. मग अनिश आला. आमच्यात थोडं बोलणं झालं, पण या दरम्यान सरोज कुठे होती ते मात्र मला माहिती नाही मॅडम. पिस्तूल चेक करताना तुम्ही कुठे उभे होता? मी आता तुम्ही उभ्या आहात तिथे उभा होतो. इथे. ओके. आणि ताई? आता मी जिथे उभा आहे तिथे. असे समोर समोरच. या लॉकर मधनं मी गन काढली आणि माझ्या उजव्या हातात घेतली. ओके. म्हणजे इथे असं पिस्तूल धरून तुम्ही उभे होते? हा. म्हणाली जरा दारातून बघ, लॉकर व्यवस्थित दिसतंय. हो. मॅडम, सरोज जर इथे उभी राहिली असती तर सरांचं तिच्याकडे लक्ष गेलं असतं. मॅडम, इथे उभं राहिल्यानंतर लॉकर फारसं दिसत नाही, पण हातातलं पिस्तूल दिसेल. आणि इथे लपायला जागा सुद्धा आहे. कदाचित ती इथे उभी राहिली असेल. मला वाटतं सरोजनं असं लपून बघितलं असणार. मला तुमच्या पिस्तुलाचे कागदपत्र पाहिजे. हो हो, हे बघ. थँक्यू.
तुमच्यावर संशय आहे म्हणून नाही, पण हा आमच्या कामाचा एक भाग आहे. नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण मॅडम आता तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? आता आपण सरोजच्या फोनची वाट पाहायची. तिचा फोन आल्याशिवाय आपल्याला काहीच स्टेप घेता येणार नाही. सरोजचाच फोन आहे. फोन उचला आणि स्पीकरवर ठेवा आणि तिला बोलण्यात गुंतवून ठेवा. तिच्या कुठल्याही गोष्टीला विरोध नका करू. तिला संशय नाही आला पाहिजे. मॅडम मी फोन हां हॅलो. आपल्याला ज्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायचं आहे तो फोन आत्ता चालू आहे. हां मला लवकरात लवकर डिटेल्स पाठव. बी आला. हॅलो. पैसे काढून आणलेत का? हो हो, आणलेत पैसे. 500च्या आणि 100च्या नोटा आहेत ना? आणि हो, सिरियल नंबर वाल्या नाही आहेत ना? नाही, तू सांगितलं तशाच नोटा आणलेल्या आहेत. हे बघ, मी तुला पैसे देतोय. हा, तू अनिशला काही करू नकोस. हा, कुठे पैसे आणून देऊ? घोडबंदर रोडला रेनबो हॉटेलच्या मागच्या पाराजवळ. घोडबंदर रोडला रस्त्याच्या डाव्या बाजूला की उजव्या? उगाच प्रश्न विचारू नका. जेवढं सांगितलंय ना तेवढं करा. अरे हो, पैसे द्यायचं कबूल केलं. मी तिला बोलण्यात गुंतवून ठेवलंय. तू बोल पटापट. रेनबो हॉटेल तिथे वडाचा पार शोधा मागच्या बाजूला. बर शोधतो. मी लगेच निघतो. लगेच नाही 4 वाजता. बरोबर कुणी असल्याचा संशय आला ना तर तुमचा आणि संपलाच म्हणून समजा. नाही, मी येतोय. एकटाच येतोय. फसवणार नाही मी तुला, पण तूही मला फसवू नकोस प्लीज. हा, आणि अनिशला काही करू नकोस. जोपर्यंत तुम्ही माझं ऐकाल तोपर्यंत अनिश सेफ आहे. आणि त्याने निरोप दिलाय. क्लिप पाठवते मी तुम्हाला. क्लिप आली. आई बाबा मला इथून सोडवा. या सरोजने मला चहा नंतर काही खायला नाही दिलंय. तुम्ही आईला पैसे नाही दिलात ना तर ती मला मारेल. तुम्ही प्लीज पैसे द्या बाबा, प्लीज बाबा, प्लीज ना आई. स्पीकर. हा हॅलो, बोल. पाहिलत ना, मला फसवण्याचा प्रयत्न केलात ना तर अनिशचं रडणं कायमचं बंद होईल. मग तुम्ही पोराच्या नावाने आयुष्यभर रडत बसाला. माझ्या मागे रडणारं कुणीही नाहीये. काही दगा होतोय असं कळलं ना तर मी स्वतःला संपवेन. पण त्याआधी तुमच्या अनिशला ठार मारेन. सरोज, नाही सरोज, असं काही करणार नाहीयेस तू. तू ऐकतेस ना माझं सरोज? तू अनिशला मारू नकोस ग. शलाका, अगं सरोज, शलाका, तिने फोन कट केलाय फोन. प्रदीप, तू ऐकलंस ना ती काय बोलली? मी तुला सांगितलं होतं तरी कोणाला बोलवू नको. तुला सांगितलं होतं कुठलाही प्लॅन करू नको. ऐकत नाहीस तू माझं. बघतोयस ना आता काय बघते. शलाका, तू शांत हो. बघू आधी, शांत हो. हे बघा, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. अनिशला काहीही होणार नाही. नाही, माझा नाहीये विश्वास. तू शांत हो. बघू, हे बघ, मी पैसे घेऊन जातोय ना. मी सगळी काळजी घेईन शलाका. हा, तू एक काम कर. तू आतमध्ये जाऊन आराम कर. जा. मी आराम करू? ती अनिशला मारायची धमकी देते आणि म्हणतो आराम कर. शलाका, अगं. हे बघा, मी शब्द देते तुम्हाला, आज अनिश नक्की परत येईल. शलाका, त्यांच्यावर विश्वास ठेव. जा तू आतमध्ये जा.
जा तू, मी आहे इथे, जा जा. देवा देवा, माझा अनिश सुखरूप असू दे, त्याचं काही वाईट होऊ देऊ नको देवा. मी तुझ्या पाया पडते. तू जिथे कुठे आहे तिथे सुखरूप असू दे. तिने मला 4 वाजता घोडबंदरला बोलवलंय, म्हणजे तोवर आपल्याला विचार करायला वेळ आहे. मॅडम, सरोजनी जो लेटेस्ट फोन केला होता त्याचं लोकेशन दहिसर जवळच, आणि मगाशी अनिशला बांधून ठेवल्याचं जे क्लिपिंग पाठवलं तेव्हाचं लोकेशन काश्मीराच्या आसपास होतं. आणि त्या बाईनं घोडबंदरला बोलवलं. म्हणजे ती तिथल्या तिथे ठिकाणं बदलते. हे सगळं ती मुद्दाम आपल्याला कन्फ्यूज करायला करते. पैसे घेऊन मी एकटेच पुढे, माझे सहकारी लांबून तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जोपर्यंत तुमचा मुलगा सुखरूप आहे याची तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत पैसे द्यायचे नाही. बर. आणि तो तुमच्या ताब्यात सुखरूप आल्यानंतरच आम्ही ऍक्शन घेऊ. आणि नंतरही अनिशच्या सेफ्टीसाठी माझे 2 सहकारी तुमच्यासोबतच असतील. डोंट वरी, माझे सहकारी प्राणपणाला लावतील, पण अनिशला काहीही होऊ देणार नाही. सरोजचं डोकं फिरलं आणि तिने तिची धमकी खरी केली तर सांगते ते ऐका. मला 5 लाख रुपये, आणि जर पैसे दिले नाहीत तर तुमचा मुलगा तुम्हाला कधीच दिसणार नाही. तिला पैसे द्या, नाही तर ती मला मारून टाकेल. आई, मला खूप भीती वाटते सरोजची. काही दगा होतोय असं कळलं ना तर मी स्वतःला संपवेन, पण त्याआधी तुमच्या अनिशला ठार मारेन. मी पुन्हा पुन्हा सांगूनही तुझ्या आई बाबांनी घोळ घातलाच. अरे कुठल्या तरी आहे ना डिटेक्टिव्ह बाईला बोलवलंय त्यांनी. आता तू संपलास, कायमचा संपलास. बर, ठीक आहे, मी निघतो आता. हो म्हणाली, तू शलाकासोबत इथेच थांब. आम्ही सुद्धा थोडं अंतर ठेवून निघतो त्यांच्या पाठोपाठ. मॅडम, राकेश आणि समीर ऑलरेडी घोडबंदर रोडच्या रेनबो हॉटेल जवळ थांबले. गुड. चला मग आपणही निघूया, वेळ कमी आहे. ठीक आहे, चल. चला. इथली पैशाची बॅग गेली कुठे? हे गेली म्हणजे तुम्ही नक्की इथेच ठेवली होती ना बॅग? हो, मी इथेच ठेवली होती. का बाहेरनं कोणीतरी? नाही, दार तर मी बंद केलं होतं. मग बॅग कुठे गेली? डोंट वरी, इथेच कुठेतरी असेल बॅग. आपण शोधूया जरा. मी आत बघते. हो. शलाका, शलाका आत नाहीये. शलाका आतमध्ये नाहीये? नाही, त्या नाहीयेत आतमध्ये. शलाका रूम मध्ये नाहीये, मग गेली कुठे ती? हे बॅगही नाही सापडली आम्हाला कुठे. हो.
हॅलो हॅलो सरोज, मी शलाका बोलते. मी 4 वाजता घोडबंदर रोडला यायला सांगितलंय ना. मग सरोज अगं ऐक, मी त्या आधीच आले. मला 4 वाजेपर्यंत नाही थांबायचंय. माझ्या अनिशला मला भेटायचंय ग. हे बघ सरोज, मला या प्रकरणाला कुठल्याही प्रकारचे फाटे नाही फोडायचे. हे बघ मी काय सांगते तू नीट ऐक. तू कुठे भेटू तेवढं सांग. मी तुला पैसे देते आणि माझा अनिश मला परत दे ग. सरोज अगं बोल ना. हॅलो सरोज. हिने फोन कट केला. कुठे भेटायचं हे सांगायच्या आधीच फोन कट केला. नेमकं काय चाललंय हिच्या मनात. त्यांचं मन थाऱ्यावर नाहीये हे आम्ही इथे आलो तेव्हाच लक्षात आलं माझ्या. त्या घरात नाहीयेत, पैशाची बॅगही गायब आहे. याचा एकच अर्थ होऊ शकतो, त्या स्वतः पैशाची बॅग घेऊन अनिशला सोडवायला गेले. नो अस्मिता मॅडम, अहो सरोजनं तिला फसवलं, ऐन वेळेवर दगा दिला तर काय करायचं. आपल्यापैकी कुणालाही काही न सांगता शलाकानं हे असं काय केलं असेल. आम्ही या केसचा तपास करतोय, त्यांना आवडलेलं नव्हतं म्हणून. आपण तिकडे डिस्कस करत असताना त्या इथून बॅग घेऊन गेले असतील. पण त्यांना थांबवायला पाहिजे, नाहीतर ती सरोज त्यांना फसवेल. नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. ते शलाकाला थांबवायलाच हवं. हॅलो हॅलो सरोज, अगं फोन का कट करतेस. सांग ना कुठे भेटू. शलाका शलाका, अगं भानावर ये. मी प्रदीप बोलतोय. अगं काय वेडेपणा चाललाय तुझा हा. अगं तू पैशाची बॅग घेऊन कुठे गेलीस हा, कशासाठी. मी सरोजला पैसे देऊन अनिशला सोडवायला चालली आणि त्यात मला कोणाचाही इंटरफेरन्स नकोय. तू मला न सांगता त्या डिटेक्टिव्हनं का बोलवलंस. शलाका अगं तू समजून घे ना जरा. हे बघ प्रदीप, तू आधी समजून घे. त्या सरोजच्या मनात आधीच अनिश बद्दल द्वेष आहे आणि मुलाच्या जीवापेक्षा तुला 5 लाख जास्त आहेत का. अगं तू काही बोलू नकोस आता. काही गडबड झाली आणि तिने अनिशला काही केलं तर मला ती रिस्क घ्यायचीच नाहीये. मला सांग तू कुठे आहेस निदान तेवढं तरी सांग. मी येतो तिथे. काही नको, मला अजून सरोजने सांगितलं नाही कुठे जायचंय. पण तिचा फोन आला ना तर मी एकटीच जाणार. मी तुला सांगणार नाही येते. मी माझ्या अनिशला आता घरी घेऊनच येणार. हॅलो हॅलो शलाका. कट केला तिने. काय झालं, काय म्हणाला ते, कुठे. अहो तिने कुठे जाणार आहे काहीच सांगितलं नाही. रागानं फोन कट केला. तिला कळत नाहीये आपण काय करतोय ते. शलाकानं सगळा गोंधळ घातला. अहो साहजिक आहे, त्यांची मनस्थिती आपण समजून घ्यायला. आई आहेत त्या, अनिशला पाहिल्याशिवाय त्यांना चैन नाही पडणार. वय पर मॅडम, त्या सरोजवर पाळा ठेवून पकडायचा प्लॅन शलाकाताईंच्या घाईमुळे बिघडला ना. हो बंडू, पण आता आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवायला. समीर आणि राकेश रेनबो हॉटेल जवळ पोहोचलेत ना. म्हणजे या जर तिथे पोहोचल्या, तिथे काही गोंधळ झाला तर ते आहेत सांभाळून घ्या. कळेल काय ते. अजून 4 वाजायला अवकाश आहे. सरोज कदाचित अजून काश्मीरातच असेल. काश्मीराचं एक्झॅक्ट लोकेशन कळायला हवं. हा मी सांगतो मॅडम. ओके या बाय. मॅडम काही वेळापूर्वी शलाकाने सरोजला फोन केला होता. सरोजच्या फोनवरती येणारा प्रत्येक कॉल ट्रेस केला जातो. त्यामुळे आपल्याला काश्मीराजवळचं एक्झॅक्ट लोकेशन कळलंय. तर मी आणि बंडू जाऊ तिकडे. गुड, लगेच जा. चल. हॅलो हॅलो सरोज, अगं आता तरी सांग ना कुठे येऊ भेटायला. मी पत्ता पाठवलाय, तिथे पैसे घेऊन या. आणि हो, एकटीनेच या.
आनंदनगरच्या बाजूला विमलेश्वर मंदिराच्या मागे पडकी बिल्डिंग आहे, तिथे ये. हो. आनंदनगर. चलो. हॅलो महेश, तू दहीसर शेख नाक्यावर थांब. सीड आणि बंडू आता तिथेच येत. शलाका दिसते का बघ, बहुतेक ती रिक्षानेच येत. हो, घोडबंदर किंवा काशीमीरा कुठेही जायचं असलं तरी त्यांना दहीसर शेख नाका क्रॉस करावाच लागेल. ओके. स्मिता मॅडम, सरोजनी जर का तिला फसवलं तर, हा, पैसे घेऊनही जर का तिनं अनिशला तिच्या ताब्यात दिलंच नाही तर? हे बघा, आता हा सगळा विचार करून काहीच उपयोग नाही. शलाकानी अशी अचानक अनएक्सपेक्टेड स्टेप घेतली आहे. मी शक्य त्या ठिकाणी माझे सहकारी पाठवले आणि मला नाही वाटत त्या असं सहजासहजी फसवल्या जातील. लेट्स होप फॉर द बेस्ट.